नमो नमः। आजचा श्लोक आहे ज्याची बुद्धी त्याचे बळ याविषयीचा। बुद्धिर्यस्य बलं तस्य निर्बुद्धेस्तु कुतो बलं पश्य सिंहो मदोन्मत्तः शशकेन निपातितः। याचा अर्थ आहे ज्याची बुद्धी त्याचे बळ। बुद्धिहीन माणसाजवळ बळ कोठून असणार? बघा, मदोन्मत्त सिंहाला बुद्धीच्या जोरावर सशाने ठार मारले। ते कसे? तर एका जंगलामध्ये एक मदोन्मत्त नावाचा सिंह राहत होता। रोज तो 4-5 प्राणी मारायचा आणि त्यातून एक प्राणी खायचा आणि आपली भूक भागवायचा। त्यामुळे सगळे प्राणी जंगलातले वैतागून गेले होते। तेव्हा एकदा त्याच्याकडे सगळ्या प्राण्यांनी विनंती केली की महाराज, तुम्ही 4-5 प्राणी मारता आणि एकच प्राणी खाता, तर असं आमचं नुकसान खूप होत आहे। त्यामुळे असं करा, आमच्यावर दया करा आणि रोज आम्ही एक तुमच्याकडे प्राणी पाठवूत आणि तुम्ही खात चला। सिंहाने ठीक आहे म्हटले। त्याप्रमाणे सगळ्या जंगलामध्ये शांतता पसरली आणि रोज एक प्राणी त्याच्याकडे नंबरप्रमाणे जाऊ लागला आणि तो त्या प्राणी खात होता। एकदा सशाचा नंबर आला, तेव्हा ससा थोडा जायला उशीर केला। उशीर केल्यामुळे हा सिंह रागाला आला आणि तो म्हणाला, एक तर तू एवढा छोटासा, तुझ्याने माझं पोट पण भरणार नाही आणि त्यात तू उशीर केलास का? तेव्हा तो म्हणतो की काय करू महाराज, मी घरून लवकर निघालो होतो, परंतु तुमच्यासारखा एक सिंह या जंगलामध्ये येऊन बसला, त्याने मला अडवलं, येऊ दिलं नाही, मी कसं बसे तरी माझं प्राण वाचून आलो आहे। तो म्हणाला, असं माझ्यासारखा सिंह इथं आलेला आहे? तुम्हाला खरं वाटत नसेल तर महाराज चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो। तेव्हा सिंह त्याच्यासोबत निघाला। विहीर होती, विहिरीत खूप पाणी होतं आणि बघा महाराज, याच विहिरीमध्ये तो लपून बसला आहे। तर सिंहाला दुसरा सिंह आपल्या जंगलात आलेला हे सहन झालं नाही अहंकारामुळे आणि तो बरोबर त्या विहिरीत वाकून पाहिला, तर काय पाहतो तर काय, सिंहाचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसलं आणि रागाने जोरात त्याने त्याला आक्रमण करण्यासाठी त्याच्यावर उडी मारली आणि तो पाण्यात बुडून मेला किंवा ठार झाला। बघा मित्रांनो, सशाने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपले प्राण वाचवले आणि इतरांचे पण प्राण वाचवले, म्हणून म्हणतात बुद्धिर्यस्य बलं तस्य। धन्यवाद।